तर आजची आपली रेसिपी आहे दम बिर्याणी। त्यासाठी आम्ही पाव किलो कांदे असे कापून घेतले आहेत। तर प्रथम आपण इथे कांदा तळण्यासाठी तेल घेतले आहे कढईमध्ये। हे लवकर तळावेत यासाठी आपण हे सुट्टे करून घेतले आहेत आणि आता आपण गरम तेलामध्ये सोडणार आहोत ते। आणि हा कांदा गोल्डन होऊस्तोवर आपण भाजून घ्यायचा आहे मस्त। त्याला सतत खालीवर करत राहायचे। आता तुम्ही बघू शकता 6 ते 7 मिनिटांनी आपला कांदा व्यवस्थित तळला गेला आहे, छानसा ब्राउनिश। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे मस्त धुवून। तर आता आपण यामध्ये तळलेला कांदा टाकणार आहोत थोडासा। तर आता आपण यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकणार आहोत। त्यासोबत 1 छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत आपण यामध्ये। त्याचबरोबर आपण आता इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेणार आहोत 1 चमचा। बरोबर आपण 1 छोटा चमचा मीठ घेणार आहोत। इथे आपण लाल तिखट घेणार आहोत आपल्या चवीनुसार। आम्ही इथे 2 चमचे घेतोय। तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत। यामध्ये पुदिनाही टाकायचा असतो पण सध्या आम्हाला भेटला नाहीये, सो आम्ही कोथिंबीरच टाकतोय। आणि आता हे आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे दही टाकून घेणार आहोत। आणि आता परत एकदा आपण हाताच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दही टाकल्यावरती। आता आपण हे मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहोत झाकून। याला तुम्ही जितका जास्त वेळ मॅरिनेट होऊ द्याल तितकी चांगली बिर्याणी बनेल। आपण याला कमीत कमी 2 तासांसाठी मॅरिनेट होऊ द्यायचे आहे। आता इथे आपण पातेले थोडेसे गरम होऊ दिले आहे। आता त्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत। आता तेल गरम झाले की आपण यामध्ये कांद्याची प्युरी टाकणार आहोत, जी की आपण मिक्सरला वाटून घेतली आहे। तर इथे आपली कांद्याची प्युरी भाजली आहे तेलामध्ये। तर इथे आपले चिकनही व्यवस्थित मॅरिनेट झाले आहे 4 तासानंतर। आता आपण यामध्ये मॅरिनेट झालेले चिकन टाकणार आहोत। आता हे मॅरिनेटेड चिकन आपण जरासे भाजून घेणार आहोत यामध्ये। तर आता आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतणार आहोत। आता हे चिकन आपण 50% यामध्ये शिजवून घेणार आहोत। आपण 10 मिनिटांसाठी आता हे फास्ट फ्लेमवरती ठेवून देणार आहोत। आता 10 मिनिटांनी आपण गॅस कमी करून घेतला आहे आणि आता आपण झाकण खोलणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले चिकन 50% शिजले आहे। तर इथे पातेल्यामध्ये आपण थोडेसे पाणी गरम करायला ठेवले आहे। तर इथे आता भातासाठी आपण खडे मसाले घेणार आहोत। इथे आपण 2 ते 3 तेजपत्ता घेतले आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 5 शहाजिरे, त्याचसोबत मोठी मसाला वेलची
त्यासोबत रेग्युलर वेलची, 2 तुकडे दालचिनी, त्याचबरोबर जायपत्री. तर इथे आम्ही बासमती बिर्याणी राईस आहे तो हा 1.5 किलो आहे आणि हा आम्ही 1.5 तास भिजवून घेतला आहे पाण्यामध्ये. तर आता इथे आपण एका पातेल्यात पाणी घेतले आहेत भातासाठी. पाणी गरम झाले की त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. आणि यामध्ये थोडेसे तेल टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीच्या दुप्पट मीठ टाकून घेणार आहोत. आपल्याला आता भातामध्ये हवे त्यापेक्षा दुप्पट मीठ टाकून घेणार आहोत आपण, कारण आपण पाणी नंतर साईडला करणार आहोत. तर इथे आम्ही तवा ठेवला आहे तापवायला आणि त्यावरती आम्ही आता आपल्या चिकनचे पातेले ठेवणार आहोत दम द्यायला. तर आता आपण यामध्ये पाण्यातून काढून तांदूळ टाकणार आहोत. तर आता आपण आपल्या चिकनमध्ये तळलेला कांदा टाकणार आहोत. त्यासोबत कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनी आपला भात 80% शिजला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर आता आपण आपल्या चिकनमध्ये थर लावून घेणार आहोत. म्हणजे आपण शिजलेला भात टाकणार आहोत यावरती. तर आता भाताचा लेयर लावून झाला आहे, त्यावरती आपण तळलेला कांदा टाकणार आहोत. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मध्ये पुदिनाही टाका, त्याने एक छानसा फ्लेवर येतो. आता आपण यामध्ये थोडेसे तूप सोडून घेणार आहोत. तर आता आपण पातेले झाकून ठेवणार आहोत. आणि हे सर्व आम्ही आधी खाली लोखंडी तवा ठेवला आहे जाडसर, त्यावरती पातेले आणि त्यावरती झाकण आणि नंतर हे थोडेसे वजन ठेवले आहे दम चांगला लागावा ह्यासाठी. काही लोक दम देण्यासाठी कणिकही वापरतात, पण आम्ही इथे कणिक न वापरता त्यावरती वजन ठेवले आहे. कोणत्याही बाजूने हवा बाहेर नाही गेली पाहिजे, नाहीतर दम लागणार नाही व्यवस्थित. सो पूर्णपणे याला सील करून टाकायचे आहे. आणि आपण हे असे 40 ते 45 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत अगदी लो फ्लेमवरती. तर इथे आता 45 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता 10 ते 15 मिनिटांनी आपण झाकण खोलणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे. तर आता आपण बिर्याणी खालीवर करून घेणार आहोत हलवून. चाने की सर्व लेयर मिक्स होतील व्यवस्थित.
अशा प्रकारे आपली दम बिर्याणी रेडी आहे.